सुप्रभात, गुड मॉर्निंग. आज आपल्याला प्रवास करायचा होता पनवेलवरून मड आयलंडला. वचन दिले तू मला या सिरियलच्या सेटवर. सकाळी 11चा कॉल टाईम होता म्हणून घरून 8:30च्या दरम्यान निघालो पनवेल रेल्वे स्टेशनला. पनवेल रेल्वे स्टेशनला पोहोचलो आणि सर्वप्रथम तिकीट काढलं आणि निघालो कुर्ल्याला. कुर्ल्याला उतरल्यानंतर पुढचा प्रवास होता घाटकोपरला जाण्याचा. अगदी 2 स्टेशन पार करून हा प्रवास एकूण 6 टप्प्यांचा होता. घाटकोपरला जाणारी रेल्वे पकडली आणि घाटकोपरला निघालो. घाटकोपरला पोहोचल्यानंतर पुढचा प्रवास होता मेट्रोचा. मेट्रोचं तिकीट काढण्यासाठी खूप गर्दी होती, पण एकदा तिकीट काढलं, नाश्ता केला आणि मेट्रोचा प्रवास सुरू झाला. घाटकोपरला खूप गर्दी असते, पण अंधेरीला एकदा गाडी पोहोचली की मेट्रो रिकामी होती. घाटकोपर ते वर्सोवा हे अंतर 20 मिनिटांचं आहे. शेवटी मेट्रो वर्सोवा मेट्रो स्टेशनवर पोहोचली. आता आपल्याला पुढचा प्रवास करायचा होता रिक्षेने. वर्सोव्यावरून वर्सोवा जेट्टीला जायला जवळजवळ 7 ते 8 मिनिटं इतका वेळ लागतो रिक्षेने, पण ट्रॅफिक असेल तर 15 ते 20 मिनिटं देखील लागतात. एका रिक्षावाल्या दादाला विचारलं, तो लगेच तयार झाला. अंदाजे 50 रुपयापर्यंत मीटर होतं. पनवेल ते मड आयलंड हा टोटल 6 टप्प्यांचा प्रवास आहे. म्हणजे प्रथम पनवेल ते घाटकोपर रेल्वेने प्रवास, त्याआधी कुर्ला आपल्याला येतो मध्ये, म्हणजे पनवेल कुर्ला घाटकोपर, घाटकोपरवरून वर्सोवा, पुन्हा मेट्रो, पुन्हा वर्सोव्यावरून वर्सोवा जेट्टी, रिक्षा, वर्सोवा जेट्टीवरून मड जेट्टी हा बोटीचा प्रवास, आणि मड जेट्टीवरून पुन्हा आपल्याला भुल्लर गार्डन हा सेटवरचा प्रवास करावा लागतो. हा टोटल जवळजवळ 6 टप्प्यांचा प्रवास आहे. तसं म्हटलं तर जवळजवळ पनवेलवरून मड आयलंडला जायला 2.5 तास लागतात. हा म्हणजे स्वतःची गाडी असेल तर 1.25 तासात देखील आपण पोहोचतो. पण उशिरा कॉल टाइम असल्यामुळे मी सार्वजनिक वाहतुकीनेच प्रवास केला होता. बऱ्याचदा गाडीही घेऊन जातो, बाईक, त्याने वेळ वाचतो. सकाळी लवकरचा कॉल टाइम असेल म्हणजे 8:30 6:30चा वगैरे तर लवकर निघावं लागतं. शेवटी आम्ही पोहोचलो वर्सोवाच्या गल्ल्यांमध्ये. आता वर्सोवा जेट्टीवर आम्ही पोहोचणार होतो. पुढे आपण बोटीने प्रवास करतो वर्सोवा जेट्टी ते मड जेट्टीपर्यंत. आता मड जेट्टीला मी पोहोचणार होतो. मड जेट्टीला उतरल्यानंतर आपल्याला पुन्हा पुढचा प्रवास करायचा होता रिक्षेने भुल्लर गार्डन पर्यंत. भुल्लर गार्डन हे असं ठिकाण आहे जिथे अनेक मराठी सिरियलचं शूटिंग होतं. जसं ठरलं तर मग असेल, आता सध्या वचन दिले तू मला असेल, त्यानंतर तुमची मुलगी सध्या काय करते, कारण गुन्ह्याला माफी नाही, तिथे एक मंदिर आहे, कोर्ट आहे, पोलीस स्टेशन आहे. रस्त्यावर बांधकाम सुरू असल्यामुळे गाडी सावकाशपणे जातो, कारण रस्ता एका साईडने खोदला असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी एकेरी वाहतूक चालू होती. अंदाजे रिक्षेला 100 ते 110 रुपये इतकं मीटरने लागतं. मड जेट्टी ते भुल्लर गार्डन हा एक 10 मिनिटाचा प्रवास आहे. शेवटी आम्ही भुल्लर गार्डनला पोहोचलो, पण तिथे देखील बघितलं तर काम चालू. मग आता रिक्षा आत घेऊन जाऊ शकत नाही. पायी निघालो, कॉस्ट्युम घातला, मेकअप केला आणि मग शूटिंगला सुरुवात. आपले काही मित्र शूटिंग करत होते, शूटिंगमध्ये मजा देखील करत होते. हा आपला मित्र पवन, त्याला तुम्ही बऱ्याचशा मालिकेमध्ये बघितलं देखील असेल. शूटिंग रात्री 1:30 वाजता संपलं. कशी शेवटची बस पकडली. आता दादरला जाता येणार नव्हतं म्हणून पनवेलला सकाळी 5 वाजता निघावं म्हणून एका मित्राला फोन केला आणि पोहोचून बोरिवलीला. आज त्याचा देखील योगायोगानं वाढदिवस. त्याचं नाव आहे राहुल मोरे उर्फ हसमुख, कारण हा सतत हसत असतो.
शेवटी बोरिवली स्टेशनला पोहोचलो रात्री 2 वाजता. आता 5 वाजेपर्यंत टाइमपास करायचा म्हणून राहुलची वाट बघत होतो. तो आला आणि त्याच्यासोबत बाईकवर निघालो सूप प्यायला. राजूज किचन हे हॉटेल रात्री 3 वाजेपर्यंत बोरिवली वेस्टमध्ये चालू असतं. 2:10 आम्ही राजूज किचनमध्ये गेलो. मशरूम सूपची ऑर्डर दिली आणि हा ज्याचा वाढदिवस आहे तो राहुल मोरे. तो म्हणाला माझ्याकडे पैसे नाही. म्हटलं ठीक आहे, आजची ट्रीट माझ्याकडून. मग काय, भाऊ लाजला पण पैसे मात्र दिले नाही. माफी मागितली. राजूज किचन. आता पुन्हा म्हटलं चला रेल्वे स्टेशनला जाऊया, तिथे टाइमपास करू 5 वाजेपर्यंत. अंदाजे 4 वाजता गाड्या चालू होतात. म्हटलं 4ला गाडी सुरू झाली तर तिथूनच घेऊ. रस्ता सुमसान होता. 5 वाजले. शेवटी बोरिवलीवरून दादरला पोहोचलो 5 वाजता. आता कुर्ला आणि कुर्ल्यावरून पुन्हा पनवेल असा प्रवास करायचा. तर हा ब्लॉग आपण इथेच संपू. पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत